मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। अमित शहांच्या उपस्थितीतील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालंच नाही। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर महाराष्ट्रातच। गृहमंत्री अमित शहांचं किल्ले रायगडावर वक्तव्य, तसंच औरंगजेबाचा महाराष्ट्रातच पराभव झाल्याचंही अमित शहांचं वक्तव्य। सोन्याच्या दरात 24 तासात 800 तर चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 95,900 रुपयांवर। जळगावच्या सराफा बाजारात सलग 3 दिवस सोन्याचे दर चढे। शहाणपणा केला तर मान उडवेन, महाराष्ट्रातील बकऱ्याला दिल्लीतून धमकी। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं। राऊतांकडून एसएमशी उल्लेख करत खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेला बकरा ट्विट। गाढवाचा फोटो ट्विट करत नरेश म्हस्केंकडून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय, खासदार म्हस्केंचं ट्विट। कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भल्याचा जयघोष। मानाच्या सासनकाठ्याही दाखल। अष्टविनायकसह 5 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता नियमावली लागू। मोरगावचा मोरेश्वर ते उर्सा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात नियमावली लागू। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती। देशभरात यूपीआयचं सर्व्हर डाऊन। ऑनलाईन पैसे पाठवण्यात वापरकर्त्यांना अडचणी। नेटवर्क डाऊनमुळे देशभरातील व्यवहार खोळंबले। काही ठिकाणी एटीएम मधूनही पैसे निघेना। मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना 3 महिन्यांची मुदत। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। तामिळनाडू सरकारची 10 मंजूर विधेयकं राज्यपालांकडे प्रलंबित असल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल।